नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मंत्री नरहरी झिरवळ यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमुळे नरहरी झिरवळ हे अडचणीत सापडलेत का, त्यांचा राजीनामा होणार का, विविध प्रकारच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये केल्या जात आहेत. एकीकडं तो अशोक खरात नावाचा बंडल बुवा हा महाराष्ट्रामध्ये गाजत असताना दुसरीकडं मात्र मंत्रिमंडळामधला आणखी एक चेहरा कुठंतरी बदनाम होतो आहे. ही सगळी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेली जात आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकूण हा खरात एकटा नाही आहे, तर अशा प्रकारचे खरात संपूर्ण महाराष्ट्रात आणि ते उकरून काढले पाहिजेत अशा प्रकारचं आवाहन मी केलेलं होतं. माझ्याकडं आत्ता या घडीला झिरवळांचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये 4 जण उपस्थित आहेत, म्हणजे त्या व्हिडिओच्या फ्रेममध्ये 4 जण उपस्थित आहेत असं या ठिकाणी आपल्याला जाणवतं. व्हिडिओ जर बारकाईनं पाहिला तर त्या व्हिडिओमधून काही बारकावे लक्षात येत आहेत. नेमकं काय आणि कुणी केलं आहे हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतं. जी कुणी पवन यादव नावाची तृतीयपंथी व्यक्ती आहे, यांनी एखाद्या नरहरी झिरवळ यांच्यासोबतच फोटो काढलेले नाहीत, तर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांसोबत त्यांचे फोटो आहेत. मग एकनाथ शिंदे असतील, नाना पटोले असतील, अण्णा बनसोडे असतील, विविध प्रकारच्या लोकप्रतिनिधींसोबत त्यांनी फोटो काढलेले आहेत, व्हिडिओजसुद्धा आहेत. गणपतीचं दर्शन नाना पटोले यांच्यासोबत त्यांनी घेतलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नाना पटोले यांच्यासोबत असताना दुसरा एक फोटो व्हायरल होतो आहे, तो म्हणजे महादेव जानकर यांच्यासोबतसुद्धा त्यांचा व्हिडिओ आहे. ही व्यक्ती तृतीयपंथी जरूर आहे, मात्र मंत्रालयामध्ये आणि मंत्रिमंडळातल्या लोकांमध्ये फार मुक्तपणे त्या ठिकाणी संचार करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक नेत्यांच्या कॅबिनमध्ये थेट जाण्याचा जो काही त्यांना ॲक्सेस मिळतो, एखाद्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा ॲक्सेस मिळतो, एखाद्या नेत्यासोबत फोटो काढण्याचा ॲक्सेस मिळतो, जे की मंत्रिमंडळामध्ये असताना कधीतरी सामान्य व्यक्तीला तिथं उभं राहण्याची संधी मिळते. मात्र यांना सहज ॲक्सेस कसे काय उपलब्ध होतात हा प्रश्न कायम अनुत्तरित आहे. या यादव नावाच्या व्यक्तीसोबत अनेक नेत्यांचे फोटो आहेत खरे, हे आपण पुढे बोलूयात. मात्र नरहरी झिरवळ यांच्या व्हिडिओबद्दल सध्या आपण बोलणार आहोत. नरहरी झिरवळ यांच्यासोबत काही लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. खेकड्याची भाजी, बिअरच्या बाटल्या, अंड्याची बुर्जी आणि भलतंच काही त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. व्हिडिओ कुणी काढला आणि का काढला या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर तिथं एक व्यक्ती त्या ठिकाणी कपडे बिपडे बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरीकडं कुणीतरी खाली जेवत असताना पाहायला मिळतं. तिथेच बाजूला बेडवर सदरील व्यक्ती झोपल्याचं पाहायला मिळतं. थोडासा कॅमेरा पुढं घेतल्यानंतर तिथं नरहरी झिरवळ बसलेले दिसतात टी शर्टवर. पुढे जाऊन पाहिल्यानंतर कॅमेरा थोडासा पॅन होतो. सदरील व्यक्ती त्या ठिकाणी बेडवर झोपलेली पाहायला मिळते. कॅमेरा जेव्हा खाली जातो, कदाचित नरहरी झिरवळ हे उठून थोडंसं पुढे आल्यानंतर कॅमेरा खाली जातो आणि कॅमेरा खाली गेल्यानंतर एक स्क्रीनशॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. जी पॅन्ट खाकी पॅन्ट आहे, जी जास्त करून सिक्युरिटीच्या पायामध्ये अंगामध्ये असते आणि पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या अंगामध्ये असते, ती खाकी पॅन्ट या ठिकाणी पाहायला मिळते. याचा अर्थ मी असा लावतो आहे, म्हणजे तो कुठल्या एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांनी किंवा सिक्युरिटी गार्डनं काढलेला व्हिडिओ आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. मात्र या व्हिडिओमध्ये एक जी रंग दर्शवणारी पॅन्ट आहे ती खाक्या रंगाची पॅन्ट आहे. कदाचित हा व्हिडिओ नरहरी झिरवळ यांच्या सिक्युरिटी गार्डनं, एखादा जो काही बॉडीगार्ड आहे पोलीस प्रशासनाचा, त्यांनीसुद्धा काढलेला असावा असं मला वाटतं. पुढं गेल्यानंतर हाच व्हिडिओ जरा थोडासा तुम्ही पुढं नेल्यानंतर जेव्हा नरहरी झिरवळ अंगावर घेऊन झोपलेले असतात तेव्हा तिथे मात्र खाली जर आपण पाहिलं तर ड्रेसिंगमध्ये सदरील तृतीयपंथी व्यक्ती दिसते आणि खाली गेल्यानंतर खालच्या बाजूला कॅमेऱ्याची जी काही खालची फ्रेम आहे त्या फ्रेममध्ये बघितलं तर तिथं ही तृतीयपंथी व्यक्ती उभा दिसते. बेडच्या बाजूला, पलंगाच्या बाजूला उभा राहिलेली दिसते आणि त्या कोपऱ्यामध्ये
ड्रेस घालून उभा राहिलेले दिसते, ड्रेस तो हालतो सुद्धा, अर्थात त्या तृतीयपंथीच्या हातामध्ये मोबाईल आहे असं या ठिकाणी दिसतं. म्हणजे जेव्हा नरहरी झिरवळ झोपलेले असतात तेव्हा तृतीयपंथी मोबाईल हातामध्ये घेते आणि व्हिडिओ शूट करते असं यामधून दिसून येतं. पुन्हा मात्र तो व्हिडिओ तिथून स्प्लिट केला जातो, कट केला जातो आणि त्याच्यानंतर त्याचा पुढचा भाग त्यामध्ये दाखवला जातो. जेव्हा अगोदरचा व्हिडिओ त्या ठिकाणी व्यक्ती शूट करतो तेव्हा मात्र काहीच दिसत नाही. नरहरी झिरवळ हे थोडेसे क्रॉसमध्ये बसलेले दिसतात आणि त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओ स्प्लिट होतो, तो कॅमेऱ्याचा व्हिडिओ स्प्लिट होतो आणि त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर सदरील तृतीयपंथी व्यक्ती त्या ठिकाणी बेडवर जाऊन कपडे काढल्याचं दिसतं आणि नंतर कपडे काढून सगळी कामं उरकल्यानंतर पुन्हा एक स्प्लिट होतं आणि व्हिडिओ कट होतो. त्याच्यानंतर सदरील व्यक्ती कपडे काढून बाहेर आल्याचं सुद्धा दिसतं. या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये आहेत. नरहरी झिरवळ हे मंत्री आहेत, त्यांनी अशा प्रकारचे चाळे करायला नकोत याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. हे सगळं निषेधार्हच आहे. तुम्हाला जर वैयक्तिक आयुष्य जगायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींचे सगळे राजीनामे द्या, राजकारणातून बेदखल व्हा, बाहेर व्हा आणि खुशाल आय्याशी करा. काहीही म्हणणं नाही. तुम्हाला वैयक्तिक आयुष्य जगण्याचा पुरेपूर अधिकार आहे, संविधान तुम्हाला अधिकार देतं. त्या अधिकारानं तुम्ही जगलं पाहिजे. मात्र कुठंतरी तुम्ही लोकप्रतिनिधींची कामं करण्यासाठी त्या ठिकाणी सभागृहामध्ये जाता, तुम्हाला लोक निवडून देतात आणि तुम्ही त्या ठिकाणी असे रंगेल चाळे करणार असाल तर मला वाटतं हे कुठंतरी अधोगतीकडे घेऊन जाणार आहे. सभागृहामध्ये तुम्ही काय प्रश्न मांडणार आहात, सभागृहामध्ये तुम्ही लोकांचे काय प्रश्न सोडवणार आहात असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. हा भाग वेगळा आहे. झिरवळांनी त्या ठिकाणी काय कुटाने केले हे निषेधार्हच आहेत. अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींना असे काळे चाळे आणि रंगेल धंदे करणं अत्यंत संतापजनक आहे, निषेधार्ह आहे. मात्र दुसरी बाजू अशी आहे की जो कोणी तृतीयपंथी व्यक्ती आहे यांनी थेट मंत्रालयामध्ये लोकप्रतिनिधींशी कशाच्या जोरावर ॲक्सेस मिळवले, कसे काय त्यांना थेट रूममध्ये त्यांना ॲक्सेस मिळतो आणि कसे काय त्या ठिकाणी ते ब्लॅकमेल करतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या काळामध्ये ही तृतीयपंथी नावाची, यादव नावाची व्यक्ती नेमकी कोण आहे हे मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून बाहेर आणण्याचा प्रयत्न करू. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ यांचे व्हायरल होत आहेत, अनेक नेत्यांसोबत संबंध आहेत. हे सगळं जर पाहिलं तर कुणीतरी हे षडयंत्र रचलं आहे का, कुणीतरी कुठल्या तरी पॉलिटिकल लीडरला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी, कुठंतरी वशमध्ये ठेवण्यासाठी, कुठंतरी त्यांचा कासरा आपल्या हातात असला पाहिजे यासाठी प्लॅन्ट कुणीतरी केलं आहे का असाही संशय व्यक्त होतो. कारण व्हिडिओ 2-2 व्यक्ती त्या ठिकाणी ड्राईव्ह करतात, शूटिंग करतात. जर तृतीयपंथी आणि यांचे काही प्रेमसंबंध असते, नरहरी झिरवळ यांचे प्रेमसंबंध असते तर आम्ही समजू शकलो असतो की त्यांचे प्रेमसंबंध आहेत, त्यांचे काही संबंध आहेत, वैयक्तिक लिव्हिंगमधले संबंध आहेत आणि ते त्यांचं वैयक्तिक खाजगी आयुष्य आहे असं म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं असतं. मात्र एकीकडं एक त्रयस्थ व्यक्ती व्हिडिओ काढतोय आणि पुन्हा नरहरी झिरवळ यांचा व्हिडिओ तीच तृतीयपंथी व्यक्ती काढते. अर्थात नरहरी झिरवळ यांना कुठंतरी ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला आहे हे मात्र निश्चित सांगता येऊ शकतं. खरं तर मी याला काही दुजोरा देत नाही. पोलीस प्रशासनाने याचा सखोल तपास करावा आणि जनतेसमोर सत्यता काय आहे हे आणावं अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जातं आहे. 2 गोष्टी जाता जाता बोलणार आहे. नरहरी झिरवळ यांनी म्हातारपणी अशा प्रकारचे रंगेल चाळे करायला नको होते. दुसरीकडं ती कुणी तृतीयपंथी व्यक्ती आहे अशा प्रकारे सामाजिक कामाच्या निमित्तानं त्या ठिकाणी नेत्यांचे ॲक्सेस मिळवायचे आणि त्यांच्या थेट बेडपर्यंत जायचं, ब्लँकेटमध्ये घुसायचं हे सुद्धा निषेधार्ह आहे. अशा प्रकारचे लोक जर नेत्यांना टार्गेट करणार असतील, नेते अशा प्रकारच्या लोकांना ॲक्सेस देणार असतील तर मला वाटतं सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी ही प्रक्रिया कामीच येत नाही. ही मात्र अलीकडच्या काळामधली जी परिस्थिती आहे ही बदलणं गरजेचं आहे. या झिरवळांच्या प्रकरणामध्ये झिरवळांचा राजीनामा होतो का हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल. आणि ही यादव नावाची तृतीयपंथी नेमकी कुठली आहे, खरं तर ती बाहेरच्या राज्यातली असावी असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टी कशा आहेत हे पोलिसांनी तपासणं गरजेचं आहे. वारंवार काही नेत्यांचे व्हिडिओ जे आहेत ते बाहेर येत आहेत. त्यामुळे या यादवनं कुणाकुणाला आणि कोणत्या कोणत्या नेत्याला ब्लँकेटमध्ये घेतलं आहे हे पोलिसांनी बाहेर काढावं आणि कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केली जाते. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मराठी महाराष्ट्र न्यूज. खूप खूप धन्यवाद.